अनेक वर्षापासून चाळीसगाव शिंपी समाजातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी, समाज बांधव यांची इच्छा होती की आपल्या स्वतःची, आपल्या हक्काची जागा असली पाहिजे. आणि सुदैवाने मला जी कार्यकारिणी मंडळ या ठिकाणी मिळालं, 2022 पासून मी या प्रक्रियेमध्ये सहभागी आहे. त्या कार्यकारी मंडळाने उत्स्फूर्तपणे ही सर्व प्रक्रिया मला समजून सांगितली आणि जागा किती आवश्यक आहे यासाठी सर्व जेव्हा मी समजून घेतलं, तर मी पहिलं पाऊल हेच टाकायचं ठरवलं की पहिले आपण आपल्या स्वतःची हक्काची जागा असली पाहिजे. जेव्हा जागा या विषयावर आम्ही प्रक्रिया सुरू करण्याचं धाडस केलं, त्यावेळेस बाजारभाव किती घ्यायची, तर मग घेतलेल्या बाजारभावाप्रमाणे आपल्याला पैसे जमा होतील का? आपला समाज अतिशय अल्प संख्येने असल्यामुळे समाज पैशांची उपलब्धता होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही गेल्या 1.5-2 वर्षामध्ये पूर्ण अभ्यास केला आणि त्या अभ्यासाअंती आम्ही ठाम झालो. आमच्या कार्यकारी मंडळाने निर्णय घेतला की आपण जागा घ्यायला जर आपण पाऊल टाकलं, तर निश्चितच चाळीसगाव येथील शिंपी समाज बांधव हा त्यांच्याकडे गेल्यानंतर तो त्याच्या परीने, त्याच्या ऐपतीप्रमाणे आपल्याला निश्चितच जागा घेण्यासाठी सहकार्य करेल. म्हणून आम्ही ते धाडस करून 26,000 स्क्वेअर फूटचं प्लॉट घेण्याचं आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला आणि सर्वांच्या सहकार्याने 68,50,000 रुपयाचा टप्पा आम्ही श्री क्षेत्रीय आहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था व नवीन कार्यान्वित झालेली श्री संत नामदेव महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने आम्ही ही जागा आता खरेदी केलेली आहे. ओके, कशा प्रकारे याचा उपयोग होणार आहे? भविष्यात आता निश्चितच वेगवेगळ्या सर्व समाजांचे कार्यालय आहेत, इतर प्रायव्हेट सुद्धा या ठिकाणी अतिशय प्रशस्त बँकेट हॉल, मोठमोठाले लॉन्स आहेत. त्याच पद्धतीने आमच्या पण भविष्यात ही जी एवढी मोठी जागा घेतली की जेणेकरून आपल्या समाज बांधवांचे पैसे वाचावे. त्यांच्याकडे जेव्हा शुभ कार्य असेल, एखादं मंगल प्रसंगी लाखो रुपयाचं इतर मंगल कार्यालयांना पैसे देण्याच्या ऐवजी अतिशय कमीत कमी दरामध्ये आपल्याला स्वतःचं वास्तूमध्ये, स्वतःच्या समाजाच्या जागेमध्ये या ठिकाणी बँकेट हॉल असेल, लॉन्स असेल, रूम्स अवेलेबल करून आम्हाला पुढचा मनोदय असा आहे की ह्या जागेचा अतिशय चांगला उपयोग होऊन समाजाचे 2 पैसे निश्चितच वाचवण्यासाठी आणि हक्काच्या जागेमध्ये कार्यालय होण्यासाठी आमचा हा एक प्रयत्न असेल. ओके, खरं तर एवढ्या मोठा निधी उभारण्यासाठी कशा प्रकारे तुम्हाला म्हणजे अडचणीला काही सामोरे जावं लागलं? आम्हाला सुदैवाने जे मी म्हटलो की कार्यकारी मंडळाचं मी मनपूर्वक या ठिकाणी कौतुक करेन की जसे आमची सुरुवातीला मासिक मीटिंग झाली, त्या मासिक मीटिंगमध्ये कार्यकारी मंडळाने स्वतः उत्स्फूर्तपणे प्रत्येकी 1-1 लाख रुपये जाहीर केले. आणि जेव्हा कार्यकारी मंडळाच्या 21 सदस्यांपैकी 14 सदस्यांनी आम्हाला 1-1 लाख रुपये दिले, त्याच वेळेला 14 लाखाचा निधी आमच्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि आम्ही गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये जे काय कार्यक्रम घेतले, उपक्रम घेतले, ते उपक्रमांमध्ये आम्ही कमीत कमी पैशाचा वापर करून जास्तीत जास्त पैसे आम्ही वाचवले, शिल्लक पडले. त्याच्यात 4.5-5 लाख रुपये आमचे शिल्लक जमा झाले आणि सुदैवाने त्याच वेळेला विद्यमान आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आम्हाला एक भरीव निधी त्या ठिकाणी कबूल केला. आर्थिक स्वरूपात देऊ असं म्हणून त्यांनी कबूल केल्यानंतर आमच्याजवळ 10 ते 11 लाख रुपयाचा वैयक्तिकचा निधी जमा झाला आणि आमच्या कार्यकारिणीचे 14 लाख म्हणजे 25 लाख रुपये आमच्या डोळ्यात देखत जमा झाले. म्हणून आम्ही ते धाडस केलं की आपल्याला आता 70 लाखाचा टप्पा गाठण्यासाठी आपल्याला अवघड जाणार नाही आणि तो मेसेज आम्ही समाजामध्ये प्रसारित केला आणि समाजाने सुद्धा, मला आनंद वाटेल सांगायला, की एक शिवणकाम करून आपला उदरनिर्वाह करणारा शिंपी समाज, त्या शिंपी समाजाच्या एका दुकानदारापासून, त्याचा स्वतःच्या शोरूम चालवणाऱ्यापासून तर त्याच्याकडे असलेल्या कारागीर, त्या कारागीरच्या हाताखाली असलेला काच बटन करणारा व्यक्ती, अशा सर्वसामान्य व्यक्तींनी या प्रक्रियेमध्ये हजारो रुपये आम्हाला या प्रक्रियेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. आणि हे नुसतं चाळीसगावसाठीच नाही, तर कालच्या आलेल्या मेसेजवरून, सोशल मीडियावरून, वृत्तपत्र आणि आता तुमच्यासारख्या यूट्यूबर्सकडून आम्हाला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की आम्ही महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालो आहोत. महाराष्ट्रातल्या मोठ्यात मोठे शहर मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सुरत
काही तर पंजाबमधून सुद्धा काही आम्हाला रिप्लाय आले, भारताच्या एका टोकावरून इतके चांगले रिप्लाय आले की तुम्ही एवढं मोठा जागा आणि इतके रुपये कशा पद्धतीने जमवले, त्यांनी सुद्धा आमच्याकडून ते कौतुकाने ऐकून घेतलं. म्हणजे आमच्यासाठी हा एक प्रेरणेचा आणि अभिमानाचा क्षण आहे की समस्त चाळीसगावकरांसाठी की एवढी मोठी जागा आम्ही या ठिकाणी समाजाच्या सहकार्याने, फक्त आणि फक्त चाळीसगाव समाजाच्या सहकार्याने घेऊ शकलो. हे फार कौतुकाची बाब आहे. म्हणजे आम्ही अजून बाहेरगावी पैसे घ्यायला आम्हाला जाण्याची आवश्यकता नाही पडली. खरं तर एखादं गोष्ट करायची तर समाजाला कोणावर तरी विसंबून राहावं लागतं. अशा वेळेस आपण शिंपी समाजाने या ठिकाणी समाजासाठी आदर्श उभा केला आहे, तर आपण इतरही समाजाला काही संदेश देऊ इच्छिता का? निश्चितच. म्हणजे कालच्या अनेक ग्रुप्सवर, म्हणजे चाळीसगाव मधील अनेक ग्रुपवर आलेल्या प्रतिक्रियांमधून एवढ्या समाजांचे मला फोन आलेत. जसं मी नावानिशी काही नावं सांगू शकतो की कांतीलाल राठोड सारखा व्यक्तीने मला फोन केला, नंतर पत्रकार RD चौधरींनी आमचं अभिनंदन केलं, आज सकाळी सुरेश अण्णांनी आमचं अभिनंदन केलं, असे 25-30 वाणी समाजातील प्रतिनिधींनी केलं. मारवाडी समाजाच्या एका व्यक्तीने तर सोशल मीडियावर त्याचा व्हॉइस मेसेज फॉरवर्ड केला. जळगाव येथील समाजाच्या प्रतिनिधींनी त्यांनी सुद्धा व्हॉइस मेसेज व्हायरल केला. अनेकांनी फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, म्हणजे मी लिहून, म्हणजे माझी इच्छा होती की लिहून ठेवावं, नोंद ठेवावी, पण माझ्याकडून ते प्रॅक्टिकली शक्य झालं नाही, कारण हजारोच्या प्रतिक्रिया होत्या. म्हणून मी फक्त ग्रुपचे नाव माझ्याकडे डायरीमध्ये नोंद करून ठेवले. म्हणजे शेकडो ग्रुप्सवर जेव्हा प्रतिक्रिया आल्या, म्हणजे मी एक राजकीय क्षेत्रात काम करणारा प्रतिनिधी होतो, पण मला कालचा दिवस हा पहिल्यांदा असं वाटलं की इतक्या मोठ्या प्रमाणात शिंपी समाजाला इतर समाजांनी ज्या पद्धतीने कौतुक केलं, ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या की तुम्ही एवढ्या कमी संख्येने असताना सुद्धा एवढा लाखो रुपयाचं टार्गेट ज्या पद्धतीने तुम्ही अचीव केलं, त्याला सर्वस्वी आणि 100% हा चाळीसगाव शिंपी समाज आणि सर्व त्यांचा सहभागी असल्यामुळे आजचा हा क्षण आम्हाला अनुभवायला मिळाला. सर्वात प्रथम मी समाज बांधवांचं जी जागेसाठी जी प्रक्रिया केली आणि एवढं मोठं सहकार्य केलं समाजाने आणि जे कार्यकारिणी यांचं सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. सर्वात मी माझ्याविषयी सांगतो म्हणजे मी माजी सैनिक. मला देशाची सेवा करता करता समाजाची सेवा करायचा मौका भेटला, हा माझा एक गौरव मी समजतो. म्हणून त्यांच्यासोबत मला जी माझी लाईफ जगली त्याच्यानंतर जी समाजाशी कसं निगडीत व्हायचं हे मला समाज बांधवांसोबत राहून फार शिकायला भेटलं. आणि काही प्रसंग चांगले आले, वाईटही आले, पण समाज बांधवांसोबत राहून एक फोरचा मनुष्य आणि एक सिव्हिलमध्ये येणं याच्यात फार डिफरन्स राहतं. त्यांच्यात मॅच झालो आणि आज मी समाजासाठी चांगलं कार्य करतोय, मला एक स्वतःचा अभिमान वाटतो. आणि मी पूर्ण समाज बांधवांचं, ज्यांनी देणग्या दिल्या नाही दिल्या किंवा सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. जय नामदेव, जय हिंद, जय महाराष्ट्र.